निष्ठावंत भाव भक्तांचा सुधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा सुधर्म निर्धार हे कर्म चुकू नये निष्ठावंत भाव भक्तांचा निष्ठावंत भाव भक्तांचा सुधर्म निर्धार हे वर्ण चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनेकांचे तुका म्हणे ऐसा कोण अपेक्षिला तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला नाही ऐकला कोणी ऐसा निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनेकांची विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदाभं जगन्नीतपानं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्नरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरुणा
निशिम पुण्याने अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश यांच्या दरबारामध्ये, यांच्या गावामध्ये, यांच्या क्षेत्रामध्ये काही शब्द द्या. ही अगदी पावन भूमी आहे आणि अशी नुसती पावन भूमी नाही, सकळ तीर्थाचे माहेर. सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी. किंवा सर्वच तीर्थ दुपारी ज्या ठिकाणी येतात कशाला? शुद्ध होण्यासाठी. त्या तीर्थांना शुद्ध करणारी जननी म्हणजे पंढरी आहे. आणि अशा ठिकाणी चाललेला अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा प्रवक्ते सद्गुरू हबप श्री शिवम महाराज सारस्वत आपणच, त्यांच्या चरणी नमस्कार. ज्ञानेश्वरीचे पारायण व्यासपीठ प्रमुख अरुण महाराज शिंदे आहेत. बरं 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 नमस्कार. बाकी संपूर्ण देशमुख टाकळी आणि परळी परिसर, नुसती देशमुख टाकळी नाही आहे, देशमुखांनी परळी सहित इथं घेऊन येण्याचं काम केलं आहे. आणि त्यामध्ये विशेषत्वाने आमचे संतोष महाराज, आता महाराज म्हणाय काही अडचण नाही, महाराज म्हणजे कीर्तन करतो तेच नाही, जे कीर्तन देतात तेही महाराज असतात. विठ्ठला विठ्ठला तसेच आमचे कृष्णा महाराज, माणिक महाराज, दादा, बर, पुन्हा हे महाराज, आता सगळेच महाराज आहेत. आपण सगळ्यांच्या सहकार्यानं होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कितवं वर्ष आहे? दुसरं. वा, चांगली मजल मारली आहे. आणि या तीर्थाचं लक्षण सांगत असताना या तीर्थाची भक्ती जेव्हापासून चालू झाली त्या भक्तीचं नेमकं बीज काय काय बघा. आपण भक्ती 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 भोगतो, मानतो, पाळतो, हे सगळं जरी असलं तर भक्ती म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर भक्ती म्हणजे सेवा आहे. भक्ती म्हणजे काय? सेवा. भक्ती म्हणजे सेवा. आता सेवेमध्ये प्रकार अनेक असतात. मग ते अनेक प्रकार झाले म्हणून नवविधा भक्ती झाली. श्रवणम, कीर्तनम, विष्णुपाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, 9 प्रकार झाले. हे 9ही प्रकार सेवेचेच आहेत. ऐकणं सुद्धा सेवाच आहे, कीर्तन करणं सुद्धा सेवाच आहे, नमस्कार घालणं सेवाच आहे, पूजा करणं सेवाच आहे, हे सगळी सेवाच आहे. भक्ती म्हणजे सेवा. पण तोपर्यंत भक्ती फलद्रूप होत नाही तिच्या बुडाशी जोपर्यंत आपण भाव ओतत नाही. काय मी तुकोबाचा अभंग मुद्दामून घेतलाय, त्याचं कारण असं आहे आणि ते तुम्हाला लक्षात यायला असेल की आपण चालू झाली की त्यांनी थोडंसं आपल्याला चाचपवून पाहिलं, लाईट घालून टाकली, किती उकडत आहे, कोण कोण बसतंय ते त्यांनी बघितलं. म्हणजे आपल्या भावाची परीक्षा लागलीच घेतली त्यांनी. मला मुद्दा काय सांगायचा आहे
की तुम्हाला भक्तीच फळाला न्यायची असेल तर अशी भक्ती एकटी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. काय भक्ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. भक्तीला तिथपर्यंत पोहोचवायचं असेल आणि भक्तीसह तुम्हाला तिथपर्यंत जायचं असेल तर भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. म्हणून भावाला सोबत घ्यावं लागतं. काय कशाला सोबत घ्यावं लागतं? भावाला सोबत घ्यावं लागतं. आणि भावाला सोबत घेतलं की मग भीती नसते. काय बघा, दोनच शब्द मोठे जाड आहेत, एक भव आणि भाव. भव म्हणजे काय? भव म्हणजे दुःख. भव म्हणजे काय? दुःख. आणि सगळ्याला भीती कशाची आहे? खरं सांगा, सगळ्यांना भीती कशाची आहे? दुःखाची भीती. हो, प्रत्येक जीवाला भीती कशाची आहे? दुःखाची. पण नुसते मानतात, खरे भेट नाहीत. काय ते जर खरे दुःखाला भिले असते, कारण दुःख सुद्धा क्षणिक असतं, सुख सुद्धा क्षणिक असतं. दुःख अगदी क्षणाचं असतं बघा, तेवढं सहन होत नाही, तेवढं सहन होत नाही. आणि ते कायम आठवणीत राहतं. त्याचं नाव काय? दुःख. सुखही क्षणिक असतं, पण ज्यावेळी आलं ते आपल्याला आपलं राहू देत नाही, काहीतरी पलटून टाकतं. त्याचं नाव सुख. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वा, मला अपरिचित आहेत पण हात चांगला आहे वाजवायला. बरं, छान. माझा स्वभाव थोडा कल्पना आहे, मी लवकर चांगला म्हणत नाही कोणाला. विठ्ठला विठ्ठला. काय असतं, परीक्षकाचं कामच ते असतं. आधी परीक्षा घ्यायची आणि मग पास करायचं. आणि मी गांधर्व मंडळाचा परीक्षक आहे, त्याच्यामुळं मला थोडंसं पास करताना वेळ लागतो. ऐका की आपण सेवाच करतो, आपण भक्तीच करतो. भक्तीचे प्रकार 9 सांगितले, पण भक्तीचे तसे मुख्य 2 प्रकार आहेत. एक सद्भक्ती आणि एक व्याभिचारी भक्ती. मला मुद्दा काय सांगायचा, मला तिकडेही तुम्हाला न्यायचं नाही. मला भक्तीच्या माध्यमातून तुम्हाला भावाकडे आणायचे. भक्तीच्या माध्यमातून तुम्हाला भावाकडे आणायचे. बघा, भागवतामध्ये भक्ती सांगितली, भागवतामध्ये भक्ती सांगितली आणि गीतेमध्ये ज्ञान सांगितलं. बघा, भागवतामध्ये भक्ती सांगितली. जरी ज्ञान आलं असलं तर भक्तीचा मुलगा म्हणून आले. जरी भागवतामध्ये भक्तीसोबत ज्ञान आलं असलं, ते स्वतंत्र आलं नाही, ते भक्तीचा मुलगा म्हणून आले. आणि भागवत कथाकार समोर आहेत, ते वयानं वृद्ध होऊन आले, वयानं वृद्ध होऊन आले, निस्तेज होऊन आले, म्हातारं होऊन आले. आपल्या भाषेत ज्ञान कुठं? भागवतात. भागवतातला मुख्य विषय भक्ती आहे. भागवतातला मुख्य विषय भक्ती आहे. आणि गीतेतला मुख्य विषय ज्ञान आहे. गीतेतला मुख्य विषय काय? ज्ञान आहे. भागवतातला भक्ती आहे. मग आता आपल्या वारकरी पंथाच्या या साधू संतांनी दोन्हीही ग्रंथाचा स्वीकार केलाय, ज्ञानाचाही स्वीकार केलाय आणि भक्तीचाही स्वीकार केलाय. किंवा एका ठिकाणी म्हणतात, धन्य माता पिता तयाचिया, पुढं काय, हां, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. यांची साधना सांगत असताना गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मला मुद्दा असं सांगायचा आहे की भक्ती आणि ज्ञान या 2 गोष्टी सोडून संप्रदाय तिसरं काही नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि या जगातल्या अद्वितीय अशा 2 शक्ती
दोन घटक वारकरी संप्रदायाने निवडलेत आणि म्हणून कीर्तनकाराला लिखित परंपरा सांगून दिली आहे। ऐका, कोणी म्हणे असल कीर्तनकाराची आचारसंहिता नाही आहे, कीर्तनकाराला बंधनं नाही आहेत, कीर्तनकाराला अति बंधन आहेत, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या। इथं जर उपा टाकला का त्याने एक तर भक्ती किंवा ज्ञान या दोन विषयाशी बोलावं, तिसऱ्या विषयाशी बोलत असेल तर ऐकणार आणि सांगणार दोन्हीही नरकाला जातात। मग आता एवढे संप्रदाय चालू आहेत, एवढे कीर्तनं चालू आहेत आणि कसले कसले कीर्तनं चालू आहेत मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही कीर्तनं रोज ऐकतात। मग आता आपण त्या कीर्तनाला गेल्यास आपला उद्धार होईल का? मला मुद्दा काय सांगायचा आहे, रस आहेत, कोणी षडरस म्हणतं बरं का, 6 रस म्हणतात। विषय त्याच्यापेक्षा की बिभत्स रस हा अगदी अल्प असावा, शृंगार सुद्धा अल्प असावा। एका ठिकाणी म्हणतात शांताचिया घरा अद्भुत आला पाहुणेरा। अद्भुत रस हा शांत रसाच्या इथं पाहुणा म्हणून आलाय आणि संपूर्ण सांप्रदायिक क्रिया ही शांतीतून चालली पाहिजे। कशातून चालली पाहिजे? शांतीतून चालली पाहिजे। मग जिथं शांती नाही, ऐका मी एक समीकरण लावतोय, जिथं शांती नाही तिथं सुख नाही, जिथं सुख नाही तिथं भक्ती नाही, जिथं भक्ती नाही तिथं भाव नाही, जिथं भाव नाही तिथं देव नाही। विठ्ठला विठ्ठला म्हणून तुम्हाला देव पाहिजे असेल, तुम्हाला भक्ती पाहिजे असेल, तुम्हाला भाव पाहिजे असेल तर मनोनी शांती धरा। शांती परते देवापर्यंत पोहोचायचं असेल तर हाच मार्ग आहे। काय? हाच मार्ग। गीतेमध्ये 2 मार्ग सांगितले। गीतेमध्ये ज्ञान आणि कर्म, द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नगा, ज्ञानयोगेन योगीनाम कर्मयोगेन। 2 मार्ग सांगितले, 2 निष्ठा सांगितल्या गीतेमध्ये। भागवतामध्ये एकच निष्ठा सांगितली, तिचं नाव भक्ती। आणि निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे सगळ्यात सोपा अर्थ सांगू तुम्हाला, कसल्याच प्रकारानं जिथून आपण हालत नाहीत, जिथून आपण निष्ठत नाहीत, त्याचं नाव निष्ठा। आपण जिथं ठाण निश्चित रूपे नष्टिष्ठती ती निष्ठा। आपण निश्चित रूपाने एका ठिकाणी ठाण मांडून बसतो, तिचं नाव काय? निष्ठा। आणि हा भक्ताचा धर्म आहे। निष्ठा हा भक्ताचा धर्म आहे, म्हणून त्यांना देव मिळतो। आपला धर्म निष्ठा नाही आहे। भागवतामध्ये गोड चिंतन आले, किंवा ज्यावेळी भगवंताचं चिंतन करायचं आहे तर कोणत्या पद्धतीनं करावं, भगवंताचं चिंतन कसं करावं, तर भागवतामध्ये भक्तीच्या माध्यमातून एकविध भक्ती सांगत असताना दिवसानुसार भक्ती कशी बदलती। काय आज कोणता वार आहे?
आज रविवार, तेच ना, शनिवार. तर आज कुणाची भक्ती? आज मारुतीची भक्ती. उद्या रविवार, उद्या परवा सोमवार, परवा म्हणजे अशी तुम्ही जन्मचे जन्म जरी भक्ती केली, काय जन्मच्या जन्म जरी भक्ती केली, तर ती भक्ती देवापर्यंत काय, देवाच्या दारापर्यंत पोहोचत नाही. देवाच्या दारापर्यंत पोहोचत नाही. आणि आपली भक्ती खरंच निष्ठावान नसते. आपली भक्ती, आपल्या मनामध्ये संशय एवढा एवढा विखुरलेला असतो. आपण तर पहिले देवच मानायला थोडंसं कानकुसान करतो. कधी कधी मनात शंका येऊन जाते की देव असेल का नाही. कधी तुकोबाराय म्हणले माझ्या लेखी देव मेला. तुकोबाराय सुद्धा काय म्हणले, माझ्या लेखी देव मेला. पण ते का म्हणले, कशामुळं म्हणले, आपण कुठलंही प्रमाण आपल्या कामाला पडून तिथं लावतो. आणि तुकोबाराय असे म्हणले म्हणतो. बघा, संतांचे वचन आपल्या वेळेनुसार लावण्यासाठी नाहीत. संतांचे वचन आपल्या वेळेनुसार लावण्यासाठी नाही आहेत. संतांचे वचन आपण शिकून घेण्यासाठी आहेत. विठ्ठला विठ्ठला प्रत्येकाचा स्वधर्म वेगळा आहे. प्रत्येकाचा स्वधर्म वेगळा आहे. म्हणून तर गीतेमध्ये ज्यावेळी अर्जुन युद्ध करत नाहीये आणि भगवान सांगतात की अर्जुना तुला युद्ध करावंच लागन, नुसतं करावं लागन नाही, तू आपोआप करशील. का तर तुझा स्वधर्म आहे क्षत्रिय. तुझा स्वधर्म युद्ध करणंच आहे. त्याच्यामुळे तू युद्धच करणार आहेस. आणि तुम्हाला ज्ञात आहे की ज्यावेळी अर्जुन भरनडेच्या रूपामध्ये विराटांच्या घरी होता, स्त्रीच्या रूपामध्ये विराटाच्या घरी होता, आणि ज्यावेळी उत्तराच्या राज्यावर कौरवांनी स्वारी केली, उत्तर असा 5-7 बायामध्ये बसला होता. भरनडाबाईच होती, त्याच्यामुळे त्याच्यात ती होती. आणि उत्तर म्हणला काय करावं, मी या सगळ्या सैन्याला जिंकला असतं, वापस पाठवलं असतं, पण मला रथ चालवण्यासाठी माझा सारथीच नाही आहे. काय नाही, सारथी नाही आहे. आणि सारथी नसल्यामुळं मी काही युद्ध करू शकत नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो तुझं सारथ्य पण मी करतो, चल. तू असतंय का, तुला काय करायचं, मला रथ चांगला चालवता येतो, चल तू माझ्यासोबत. उत्तराला माग घेतलं, अर्जुन रथ चालवायला बसले. आले, सैन्य पाहिलं की उत्तर रथावरून उडी टाकून पळू लागला. कारण सैन्य कसं होतं, या एकेकाचे म्हणू या पारे, हे विश्व होय संहारे, एकला कृपाचार्य पुरे. एकटा कृपाचार्य सगळ्या या विश्वाला संपवणारा होता. अशी एक एक किती होते, कर्णश्य, कृपश्य, द्रोणश्य, भीष्मश्य, असे अनेक होते. अश्वत्थामा, असे सगळे वीर त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर उत्तराची बोबडी वळली, रथावरून उडी टाकली आणि पळायला. मी काय सांगालोय, मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्या. ज्याचा जो स्वभाव आहे, ती वेळ आल्याच्या नंतर तो स्वभाव त्याला शांत बसू देत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि मग अर्जुनाने त्याला पकडलं, तू रथ चालव म्हणले. अर्जुनाने युद्ध केलं. मला मुद्दा तो सांगायचा नाही. युद्ध करण्याच्या स्थितीमध्ये अर्जुन होते का, बरं पुरुष होते का, नाही. तरीही त्यांच्या स्वभावानं त्यांना युद्ध करायला लावलं. हा ज्याचा त्याचा स्वभाव आहे, हा ज्याचा त्याचा स्वभाव आहे. आणि तो स्वभाव देवाशी संलग्न करण्यासाठी, देवाच्या स्थित करण्यासाठी भक्तांचा स्वभाव निष्ठा आहे. भक्तांचा स्वभाव निष्ठा आहे. आणि निष्ठा हे स्वभाव असल्यामुळं भक्तांचा निष्ठा हे स्वभाव आहे. म्हणून बघा, जव हे आकाशवर पडो पाहे,
ब्रह्मभूगोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा। की भक्ताने देवावर एवढा विसंबून राहायला पाहिजे, एवढं विसंबून राहायला पाहिजे की या निष्ठेच्या बाबतीत भगवान कृष्णाने स्वतः उदाहरण दिले कुठं? गीतेमध्ये बघा, गीतेमध्ये मोजकेच नाव आहेत हा। गीतेमध्ये देवाने खूप नावं घेतले नाहीत, उगं हे माझा ते माझा ते माझा असं कुणालाच जवळ केलं नाही, कुणालाच जवळ केलं नाही गीतेत। जिथं ज्याचं नाव घेतल्याशिवाय पुढं जाता येतच नाही, वाक्य नीट ऐका, गीतेमध्ये त्यांचेच नावं आलेत। कुणाचे? ज्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढं जाता येत नाही, तर तिथं ते नावच टाकावं लागतं, तिथं ते नावच टाकावं लागतं। अशांच्याच नावाचा उपयोग केला आहे। तर भगवान कृष्ण म्हणतात की बाबा मी चांगल्यापैकी कुणाला मानतो? जनकाला मानतो। कुणाला मानतो? जनकाला मानतो। जनकादी अशा राज्यांना मानतो। मग एका नावामध्ये बाकीच्यांचा समावेश केला आहे, पण मुख्य नाव जनकाचं आहे। मग जनकाकडे काय होतं? जनकाकडे एवढी निष्ठा होती की अग्नी माझी पाव एक जळे। काय? तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी पाव पाय जळे। हो, ते पाव काय पाय काय एकच। की राज्य करीत असताना त्या राज्याचा इतकाही लोभ नव्हता की अग्नी पायाला लागला तरी ते तत्वज्ञानापासून बाजूला जात नव्हते। त्याचं नाव निष्ठा। आणि अशी निष्ठा ज्याची असन त्याला निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म। निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म। बघा, या अभंगामध्ये जास्त शब्द नाहीत। स्वधर्म, निष्ठा आणि भाव, वर्म म्हणजे निर्धार झालं, एक चरण संपलं। निष्कामतेनं विठ्ठलावर विश्वास ठेवायचा आणि एक विठ्ठल सोडून बाकीचं काही इकडं तिकडं बघायचं नाही। एक विठ्ठल सोडून इकडं तिकडं काही बघायचं नाही, म्हणजे इकडं तिकडं पाहायचं नाही, इकडं तिकडं वास करायचं नाही, इकडं तिकडं जायचं नाही। तसा तो विठ्ठल निष्कामतेनं पाहायचा। आणि तिसरं आहे, असं जर असेल, 3 शब्द आहेत, विश्वासानं विठ्ठल पाहणं, निर्धारानं वर्म चुकू न देणं आणि निष्ठेनं भाव धरणं। अभंग बघा, निष्ठेनं भाव धरायचा, निर्धार हे वर्म पाळायचं आणि विश्वास ठेवून विठ्ठलाची भक्ती करायची। 3च मुद्दे आहेत। आपण एक मुद्दा घेऊ। पहिला, निष्ठावंत भाव भक्ताचा कसा असतो तर ते आधी सांगू। निष्ठावंत भाव, तुम्ही सगळ्यांनी कथा अनुभवलेली, पण एक कथा सांगितली की त्या ह्याला बळकटी येते। आणि योगायोग आहे, आज त्याच संतांची पुण्यतिथी आहे। आज कोणाची पुण्यतिथी आहे? अहो, आपल्या मठाचं नाव काय? कुंभारगावकर ना, मग त्यांचीच पुण्यतिथी ना आज। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला।
गोरोबा काका कुंभार आहेत ना. नाही तुम्ही कुंभार नसुद्धा पण कुंभार गावचे आहेत ना. ऐका, गोरोबा काकांची पुण्यतिथी, निष्ठावंत भाव कसा असतो ते आपण पाहू. अगदी आपण 9 वाजता कीर्तन सोडू, काय अडचण नाही आहे. माझाही प्रवास खूप झालेला आहे, पण काही सेवा सोडायच्या नसतात. काय तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी, काय जीवावर आलं तरी सेवा करा. त्याचं फळ या जन्मात नाही मिळालं तर पुढच्या जन्मात मिळतं. आपल्याला दम नाही हो, आपण काम करत नाही तर पगाराची आशा करता. विठ्ठला विठ्ठला. एक विनोद म्हणून सांगू का, ज्या माता माऊलीनं सालभर पतीची खरंच सेवा केली असेल, संक्रांतीला तिला साडी मागायची वेळ येईल का? बोला की. मला तर वाटते नाही याची. अख्ख्या सालामध्ये जर पतीची एवढी निष्ठेने सेवा केली असेल तर पती त्या सेवेला लाजूनच त्या दिवशी साडी घेऊन येईल. पण आपण सालभर काहीच सेवा करत नाही, तर संक्रांती दिवशी तिची मदत घेऊन आपल्यालाच भांडायला चालू करतात. मला मुद्दा काय सांगायचा आहे, की निष्ठा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि गोरोबा काका आज त्यांची पुण्यतिथी योगायोग आहे. बघा, गोरोबा काकांचा व्यवसाय आहे मडके बनवणे. काय बनवणे? मडके बनवणे. आणि मडकं बनवण्यासाठी तुम्हाला काय साहित्य लागतंय हे निदान बघून तरी असतात. आता ते मडके आता कमी झाले असेल, विटभट्या खूप आहेत, त्याच्यासाठी काय लागतंय ते बघा. आता जी वस्तू ज्या त्या काळामध्ये लोप पावत असते, काय ज्या त्या काळामध्ये जी ती वस्तू लोप पावत असते. आपलं कृतयुगामध्ये भक्ती कशी होती? ध्यानाच्या माध्यमातून होते. त्रेतायुगात भक्ती कशी होती? यज्ञाच्या माध्यमातून होती. द्वापारयुगामध्ये भक्ती कशी होती? परिचर्या सेवेच्या माध्यमातून होती. कलियुगात भक्ती कशी आहे? नामाच्या माध्यमातून आहे. काय भक्ती जशी तिचे साधनं बदलले, भक्तीचे साधनं, भक्ती तीच आहे, साधनं बदलले. तसं त्या काळामध्ये मडके बनवण्यासाठी गाढव लागायचं, माती लागायची, पाणी लागायचं, चिखल लागायचा, ते चाक लागायचं, ते आवा लागायचा. आवा म्हणजे आता काही लोक मी ऐकलं माता माऊल्या नाही आवा म्हणतात. आवा म्हणजे मला काही कळलं नाही तो शब्द, पण म्हणतात. आता त्याचं समीकरण मला माहीत नाही, पण का म्हणतात, की काय म्हणतात ते ही आवा. पण ते आवा गोरोबा काकाच्या ह्याच्यात आहे. मी फक्त संकेत करतोय. आणि ते आवा लागायचा. आणि हे सगळं साहित्य असताना त्यांनी आपला रोजीरोटीपुरता धंदा करायचा. हे पहा, कधीही माणसानं आपल्या उपजीविकेपुरतं अन्न कमवावं, कुणाचं आयतं खाऊ नये. वाक्य नीट आहे का? तो कमवण्याचा ज्याची त्याला अधिकार आहे आणि ज्याची त्यानं कमवावं. आपल्या पोटाला जेवढं लागतं, ती बाई असेल, गडी असेल, मुलगा असेल, कुणीही असेल, ते कमवलंच पाहिजे आणि ते कमवूनच खाल्लं पाहिजे. आता काय व्हायलंय, कमवणारा एक आणि खाणारे अनेक. हे शासनाला आणखी माहीतच नाही आत्महत्येचं कारण काय. ते आत्महत्येचं कारण हे आहे. ते शेतकरी असो, नोकरदार असो, काही असो. माझा मुद्दा आणखी एकदा नीट आहे का? आत्महत्येचं कारण सांगायलो मी. कमवणारा एक आणि त्याच्यावर जगणारे अनेक. बरं, ते स्वच्छंदानं जगतात. वाक्य नीट आहे का? आपापल्या आवडीनं जगतात आणि हात त्यांचे छंद पुरवण्यामध्ये वैतागतो. काय हा त्यांचे छंद पुरवण्यामध्ये वैतागतो आणि वैतागून स्वतःच्या जीवाला नष्ट करतो. तिचं नाव आत्महत्या. मला मुद्दा काय सांगायचा आहे, की प्रत्येकाने आपल्या उदरनिर्वाहापुरतं अन्नासाठी पैसा कमवलाच पाहिजे. पण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. कमवलाच पाहिजे म्हणजे जायचं कुठंतरी टाका टाकायचा, काहीतरी पैसे आणायचे आणि मग त्याच्यावर जिंदगीभर खायचं, तेही योग्य नाही. आपल्या जातीच्या, आपल्या कर्माच्या, आपल्या कुळाच्या अनुषंगाने जे व्यवसाय आला असेल, प्रत्येकाला व्यवसाय वेगळा येतो ना, आणि अशातून कमवलं पाहिजे. आणि तसं करीत असताना
गोरोबा काकांनी आपली पत्नी आणि आपण दोघांचं कुटुंब फुल छान मस्त काम करायचं, गाडगे विकायचे, आणायचं, खायचं, चांगला संसार चालला होता. त्यांना एक मूल झालं. गोरोबा काकांच्या पत्नीचं नाव संती आहे. काय? संती. आणि मग ती संती मुलाला घेऊन बसायची, गोरोबा काकांनी काम करायचं. पण गोरोबा काकांचं एकच ध्येय, कामामध्ये काम काही, मना राम राम, जाईल भवश्रम, दुःख होईल का सुख होईल दुःखाचे. ऐका. आणि असं गोरोबा काकांचं काम, कारण नित्यामध्ये भक्ती करीत असताना देवाला त्यात ओतून करायची. म्हणून तर इकडं आमचे सावता बाबा म्हणायचे, कांदा मुळा भाजी हो, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, माझी अवघी विठाई माझी हो. बघा, देवाला सर्वत्र पाहण्याची वृत्ती ही संतांची असते. कांद्यात देव, मुळ्यात देव, भाजीत देव, लसणात देव, आणखी कशात देव. आपल्याला इथं एकच प्रमाण म्हणता येईल, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठला. काय एवढंच म्हणता येईल. आणि मग त्यांच्या बरं एक सांगू का, भक्ताच्या रोमारोमात देव असतो. मी काय सांगालो, भक्ताच्या केसामध्ये देव असतो. आता किती चिंतन झालं असं. आपण मोजतो. आता एक नवीन पद्धत निघाली, ते बोटामध्ये हे घालायचं, काय माप यंत्र, आणि आपण म्हणायचं बटणं दाबायचे. ते जेवढे बटणं दाबतात तेवढी संख्या येते. काय? जेवढे बटणं दाबेल तेवढी संख्या येते. आणि तुमचं नाव घेताना तर बटणं दाबण्याकडे लक्ष असेल तर तुमचा भाव कुठे आहे? माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्हाला एकतर ते बटन दाबायचं लक्षात ठेवलं म्हणजे तुमचा भाव नामापासून बाजूला आला का नाही. मी करू नका असं नाही म्हणालो मी, ते पाप नाहीये, ते पाप नाहीये, पण जेवढं पुण्य मिळायचं तेवढं पुण्यही नाहीये. ऐका, मला मुद्दा काय सांगायचा की मग ते काकांचं भजन, चिखल तोडताना भजन, चिखल आणताना भजन, माती आणताना भजन, गाडवं वळताना भजन, भजन भजन भजन. आणि असं असताना ती संती म्हणते, अहो मी थोडं पाणी घेऊन येते, बाळ बाहेर खेळतंय, थोडंसं लक्ष ठेवा. बाळ बाहेर ठेवते. आता काकांनी फक्त मान हलवली, आता म्हणता नाही मान हलती. आता आमचे कृष्ण महाराज गातात, गाताना मान हल्ली की लोक म्हणतात नाही नाही हो म्हणले ते. कारण मान हलणं ही गायकाची एक स्थिती असते, कारण त्या स्थितीमध्ये मान हल असते. आता काही गातात एक कड आणि मान हलवतात एक कड. काय काय काही काही जणांचं गाणं तसं आहे, उगं हात इकडं करायचा आणि गायचं. हात इकडं केल्यास स्वर कुठं न्यावा ही बी शास्त्र आहे. नाही तर उगंच वेडं वाकडं गायचं, तो मुद्दा नाही. मला मुद्दा काय सांगायचा आहे, मग काकांनी मान हलवली आणि तिला वाटलं की तिने परमिशन दिली आहे काकांनी. ती पाणी आणण्यासाठी गेली, बाळ खेळायले. खेळत खेळत असताना काकांचं चालू आहे, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देहा प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो.
गोरोबा काकांनी डोळे बंद केले. बघा, तुम्हाला मनातलं, चित्तातलं, बुद्धीतलं पाहायचं असेल तर डोळे बंदच करावं लागतील. वाक्य नीट ऐका. आणखीन अंतःकरणातलं तुम्हाला पाहायचं असेल तर बाह्य दृष्टी बंद करावं लागते. बाहेरचे कवाड लावावे लागतात. काय, आपण अंतःकरणातलं पाहत बी नाहीत, बाहेरचे कवाड लावत बी नाहीत आणि आपण तिथपर्यंत पोहोचत बी नाहीत. का आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून विषयरूपी वासना बाहेर धावत असतात आणि ते कवाड लागल्याशिवाय आत पाहता येत नाही. म्हणून डोळे बंद करून चित्तातली मूर्ती पाहू लागले तेवढ्यामध्ये आणि नाचून गाऊ लागले. काय, नाचून गाऊ लागले. नाचत नाचत चिपळ्या वाजून, विणा वाजून स्वरातालाचे भोगते होते. आणि हे पहा, एकदा माणूस जर स्वरात रंगला का, पण त्याला स्वर कळावा. काय, एकदा तो माणूस स्वरात रंगला, त्याला स्वर कळावा, तर तो स्वरात रंगलेला माणूस त्यावेळेला तोच ईश्वर असतो. माझं बोलणं आणखी एकदा ऐका. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. मग त्यावेळी तसं रंगता आलं पाहिजे, तसं रंगता आलं पाहिजे. आपण रंगण्याचं खूप प्रयत्न करतो, पण आपण स्वतःला विसरत नाहीत. आपलं अर्थ कुठं, क्या बात आहे. आणि मग आठव नाटव सगळं गेलं, भाव अभाव सगळं गेलं आणि भगवंताच्या ध्यानामध्ये मग्न होऊन नाचू लागले. नाचत 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 असे तल्लीन झाले की मूल पायाखाली केव्हा आलं कळलंच नाही. बरं, संवेदना संपली होती शरीराची. वाक्य नीट ऐका. संवेदना संपली होती शरीराची आणि संवेदना संपल्याच्या नंतर काय आले ते काय कळन. जसं की झोपलेल्या माणसाला एककडून साप आला तरी त्याला काय देणं घेणं आहे का, किंवा एककडून उर्वशी आली तरी काही त्याला देणं घेणं आहे का. ते झोपीमध्ये जसा मग्न असतो त्याला काहीच कळत नाही. तुम्ही त्याच्या अंगावर साप टाका, त्याला काय करा, तुम्ही झोपता ना, सगळे झोपता का नाही. झोपीत माणसाला कळतं का, नाही ना. झोप ही जीवाची या युगातली समाधी आहे. झोप ही समाधी आहे, पण तिच्यात फक्त देवाचं चिंतन नसतं. म्हणून ती भक्ती होत नाही. नाही तर आताच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपण चार्जिंग संपल्यास मोबाईल त्या ह्याला लावतो, चार्जरला, हे का नाही. तसं माणसाचं चार्जर म्हणजे झोप आहे. माणसाचं चार्जर म्हणजे काय, झोप आहे. त्याच्यातून शक्ती येते, उत्साह येते, त्याच्यातून प्रेरणा येते, त्याच्यातून दुःख सुख विसर पडतो, तेवढ्या पुरता का होईना. म्हणून जास्त दुखणाऱ्या माणसाला डॉक्टर झोपेच्या गोळ्या देतात. काय, असह्य वेदना होणाऱ्या दुकानकरूला डॉक्टर कशाच्या गोळ्या देतात, झोपेच्या गोळ्यानं भागणं गेलं तर झोपेचं इंजेक्शन देतात. पण झोप आवश्यक आहे. त्याला झोप काय करते, आपलं दुःख विसरते, तेवढ्यापुरतं. मला मुद्दा काय सांगायचा आहे, हे वास्तवातलं आहे. पण ते झोपेच्या पुढची समाधी अवस्था आहे. समाधी अवस्थेमध्ये काहीच आठव राहिला नाही आणि पायाखाली बाळ आलं. ते बाळ अख्खं चिखलात तुडवलं.
ते चिखल सगळा लाल झाला, मासानं पांढरा झाला आणि ते बाळ तिथंच गतप्राण झालं. यांचं चालूच आहे. विठ्ठल 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 संतामाय आल्या, पाणी घेऊन पाहिलं, बाळ दिसत नाही. इकडं तिकडं शोधलं, इकडं तिकडं पाहिलं, कुणीकडे गेलं का, कुठं गेलं का, बाळ सापडत नाही. आणि मग बाळ सापडत नाही म्हणल्यास त्यांनी काकांना विचारलं, अहो बाळ. काका बेभान होते, भजनामध्ये दंग होते. आणि असं असल्यास त्यांच्या भजनाची समाधी भंग झाली. आणि सांगितलं, जळू द्या तुमचं भजन. काय तुमचं भजन जळू द्या, माझं बाळ कुठे सांगा. आणि तेवढ्यात खाली लक्ष गेलं तर रक्ता मासाचा चिकोल झाला होता. कसली असली तरी आई आहे, जिचे पिढे बाळ किंवा मातेची या चित्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती, देह विसरे आपुला, जवळी घेता शिन गेला. आईचं खूप अनन्य साधारण महत्व आहे. अहो आई, एका वाक्यात सांगायचं झालं, देवाच्या संतांच्या नंतर जे जगातलं खरं प्रेम आहे का, वाक्य नीट आहे का, देवाच्या संतांच्या नंतर जगातलं खरं प्रेम अनुभवायचं असेल तर ते आईजवळ आहे. ते कोणाजवळ आहे? आईजवळ आहे. एक वाक्य सांगतो, जरी मनुष्यामध्ये बदल होत असला, पहिले बाळ दशे आई बा हे जी पिशे, असा माणसामध्ये बदल होतो ना, मग स्त्री मांशे भुरलाशे पुन्हा वृद्धकाळापर्यंत, पण बाळ जन्मल्यापासून आई आशेपर्यंत तिचं प्रेम बाळावरचं कधीच कमी होत नाही. वाक्य नीट आहे का? तिचंच नाव आई. आणि अशी ती आई, तिच्या हृदयाला पाजर फुटला, टाहो फोडून रडू लागली. गोरबा काकांच्या भजनाला शिव्या देऊ लागली. आणि मग काकांनी भजनाला शिव्या देती, माझ्या भजनात विक्षेप आणती म्हणून मारण्यासाठी लाकूड उचललं. सांगितलं, हे पा, माझ्या शरीराला धक्का लावताल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. काय? विठ्ठलाची शपथ आहे. काकांनी ते टाकून दिलं. आता काही असो, विठ्ठलाची शपथ घातली ना, बस हात लावायचा नाही. आणि असं काही दिवस निघून गेले. पुन्हा ती संती माहेरी आली, आपल्या व्यथा दुःख सांगू लागली. आता माझा वंश बुडाला, माझ्या वंशाला कोणी नाही, माझं बाळ गेलं, अमुक झालं तमुक झालं. मग तुम्ही असं करा की आता माझी लहानी बहीण आहे, तिचं नाव रामी आहे, ती लग्नाला आलेली आहे आणि ती त्यांना द्या, म्हणजे आमचा संसार सुखाचा होईल, आमचा वंश वाढेल. असं म्हटल्याच्यानंतर वडिलांनी बी गरिबी असते आणि हा महात्माच होता ना, चांगल्या ठिकाणी द्यायला काही अडचण नसते.
आताही व्यसनी मुलं बिना लग्नाचे आहेत. वाक्य नीट आहे का? आणखी एकदा वाक्य नीट आहे का? लोक म्हणतात मुली कमी झाल्या, मुलीच मिळणार, पण व्यसनाधीन आहेत आणि निकामी आहेत त्यांना मिळणार. जे कामावर आहेत ऐका आणि जे व्यसनात नाहीत त्यांना मुली आताही हुंडे देऊन चालू आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि मग ठरलं, काकांनाही बोलून घेतलं, राजी केलं आणि ही मुलगी दिली. वडील आहेत, जाता जाता जावाई बापूंना बोला म्हणून हात जोडले. हे पाक, पहिलीला जसं सांभाळताय हिलाही तसंच सांभाळा, दोघींमध्ये काही फरक करू नका. तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे, दोघींमध्ये फूट पाडू नका. आता आली रामी सुद्धा लग्न होऊन, पण रामी उदासच होती. संती म्हणते, अगं काय झालं ग? म्हणले काय नाही, की माझ्याही शरीराला स्पर्श करत नाहीत. संतीला आठवलं, बाबा आपले पिताजी म्हणले होते की दोघींना सारखं सांभाळा, तुम्हाला विठोबाची शपथ आहे. आता मला जसं सांभाळतात तसं तुला सांभाळतात, पण आपण एक प्रयत्न करून बघू. दोघी काकांच्या दोन बाजूला झोपल्या आणि काकांचे हात फक्त आपल्या अंगावर घेतले, संतीनं आणि रामीनं. काका झोपेत होते. काका सावध झाले आणि सावध झाल्याच्या नंतर काकांच्या लक्षात आलं, या हाताने माझ्या विठोबाची शपथ मोडली आहे. या हाताने माझ्या विठोबाची शपथ मोडली, जी मी पाळली आजपर्यंत, या हातांनी मोडली. अरे त्यांनी ओढलं तरी ह्यांनी जायला नाही पाहिजे होतं. हे गेले कसे काय? धारदार एक शस्त्र लावलं आणि त्याच्यावर दोन्ही हात तोडून टाकले. मी निष्ठा सांगतोय, निष्ठी नाही, निष्ठा सांगतोय. आणि दोन्ही हात तोडल्याच्या नंतर काका तुंडे झाले. काका तुंडे झाले. आणि मग आता व्यवसाय चालला पाहिजे ना, उद्योग तर चालला पाहिजे. पाहुण्या वेळात तर कुणी नाही त्यांच्याकडे यायला, कारण गरिबीला पाहुणे नसतात. बघा आणखी एकदा वाक्य आहे का, जे गरीब असतात त्यांना पाहुणे नसतात, त्यांना आपलं कुणीच नसतं. खरं सांगू का, गरीबाची बायको सुद्धा त्याची असती का नसती शंका आहे, कारण मनात त्याचा द्वेष असतो तिच्या. काय सवेची धनाची होय तुटी, स्त्री वसवसूनी लागे पाटी. मी माझ्या मनचं बोलत नाही एकही शब्द, कारण गरिबी खूप मोठी अडचण आहे जीवनातली. सब पैसे के भाई भाई रे, दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई. सगळेच पैशाचे बंधू आहेत आणि गरिबीला कोणी नसतं. मग काकाला काम करू लागाय कोण येईल? विठेवरच्या बाबावरचा भाव फळाला आला. मालकाने सांगितलं रुक्मिणी आई साहेबाला, उठा, संकट आलंय, आपल्या भक्ताला संकट आलंय, आपल्याला जागा सोडायची, इथली जागा सोडायची आणि तेरगावला जायचं. तेरगावी झाला भक्तीचा हा रंग, गुरुबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग. विठ्ठल झाला कुंभार, रुक्मिण कुंभारीन, आणि गरुड कोण झाला? गाढव. हे सगळं बिराड आलं. आणि मग तिथं फिरत्या चाका वरती देशी, मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू
वेडा कुंभार, तूच घडविशी तूच पाडीशी, कुरवाडीशी तूच मोडीशी, नकळे यातून काय जोडशी, देशी डोळे परिनिन्नेशी, तया पुढे अंधार, तू वेडा कुंभार. विठोबा आले, गाडगे घडू लागले, काकांचा संसार चालू झाला. काकांना वाटलं आता आपण वारीला जायला पाहिजे. दोघी पत्न्यासोबत घेतल्या, वाळवंटात आले. इथं खाली नामदेव कीर्तन करी चालू होतं ते, आणि कीर्तनामध्ये बसले सगळे लोक. म्हणले, नामदेव महाराज म्हणले, हे पा मधल्या विठ्ठलाच्या भजनामध्ये टाळ्या वाजवावं लागतात. नामदेव महाराज म्हणतात, मी नाही. नामदेव महाराज म्हणले, मधल्या विठ्ठलाच्या भजनात टाळ्या वाजवावं लागतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, आणि टाळ्या वाजवावं लागतात. म्हणल्या सगळे टाळ्या वाजवायले. काका हाताकडे बघून रडू लागले. अरे मला हात असते तर मी आणखीन आनंदात टाळ्या वाजवल्या असत्या भजनात, पण मला हात नाही. ते काकाने दोन्ही तुंडेच असे वर केले आणि ते तुंडेच एकमेकाला हाणू लागले. निष्ठा. आणि असं भजन चालू असताना त्या तुंड्यालाच हात फुटले आणि 2 हात शाबीत तयार झाले. असं काकांचं जीवन कशामुळं घडलं? निष्ठावंत भाव
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. जेवढे भक्त झालेत का, जेवढे भक्त होतील त्यांच्यासाठी एकच उपाय, निष्ठावंत भाव. तुम्हाला भक्त व्हायचं असेल तर ह्याच्याशिवाय भक्तच होऊ शकत नाहीत. याच्याशिवाय भक्तच होऊ शकत नाहीत. आपले 2 ग्रंथ अति महाराष्ट्रामध्ये प्रख्यात आहेत. जे गावगाव चालू असतं संध्याकाळी पोथी, काय म्हणते त्या ग्रंथाला? रामायण, आहे का नाही? त्याला काय म्हणतात? रामायण. आणि आंघोळ झाल्यास जे करतात ते पारायण करतात ते ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी आहे का नाही? हे आपल्याला अलीकडचे नाव माहिती. अलीकडचे नाव. नाथ महाराजांनी त्या रामायणाचं नाव ठेवलंय भावार्थ रामायण. काय ठेवले? भावार्थ रामायण. माझ्या अंतकरणातला भगवंताविषयीचा भावाचा जो अर्थ आहे त्याचं नाव रामायण आहे, असं नाथ महाराजांनी. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचं नाव भावार्थ दीपिका ठेवलंय. ज्ञानेश्वरीचं नाव काय? भाव अर्थ दीपिका. आपण तिला ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नाही नाव ठेवलं, भावार्थ दीपिका. ती ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानाचा भाव दीपस्तंभासारखा ज्याच्यामध्ये प्रगट होतो तिचं नाव भावार्थ दीपिका आहे. दोन्हीही ग्रंथ भावनेतून तयार झालेले आहेत. वाक्य नीट आहे का? दोन्ही ग्रंथ भावातून तयार झालेत. त्याच्यापेक्षा पुढचं सांगू का? महाराजांची कथा चालू आहे. भागवतातला एक मुद्दा सांगतो की पहिले कोटेच नव्हते काही, सूर्यचंद्र तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. ज्यावेळी सृष्टीच्या उत्पन्न होण्याविषयी प्रश्न विचारला सुतांनी, 3 जणांनी विचारला आहे. तसा तर भागवतामध्ये 2दा विस्तारानं सांगितले, सृष्टी विस्तार, आणि एकदा संक्षिप्त रूपानं सांगितलं आहे. आपल्याला एवढं काही खोल जायची गरज नाही आहे. तर या सृष्टी विस्तारामध्ये सांगत असताना भगवान म्हणतात की माझा स्वतःचा भाव, वाक्य नीट आहे का? भगवान म्हणतात माझा स्वतःचा भाव 11 ठिकाणी विभागला गेला. माझा स्वतःचा भाव 11 ठिकाणी विभागला. कश्यपादी 7 ऋषी, किती? कश्यपादी 7 ऋषी आणि स्वयंभू आदी 4 म्हणून किती? 4. 7 आणि 4 11. 11 ठिकाणी माझा भाव स्थित झाला आणि तिथून ही सृष्टी निर्माण झाली आहे. म्हणजे ही सृष्टी सुद्धा भावनेतून तयार झाली. म्हणून तर एका ठिकाणी म्हटलंय हे मनुष्य तैसे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. माणसाची जात कशी स्वभावता भजनशील का? ती भावनेतून उत्पन्न झाली आहे. पण तो या झाला फाटा बालिकेचा. मग अन्य विषयाकडे गुंतल्यामुळं तो मनुष्य त्याच्यापासून बाजूला गेला. पण भाव मुख्य आहे. आणि भजनामध्ये भावच महत्वाचा आहे. देवा कारणे भाव तस्मात. एका वाक्यात सांगू, तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची. काही न लगे बाबाची कारण, काही न लगे काही न लगे बाबाची कारण. तुका मने आन विठोबाची,
भक्ताच्या लक्षणातला भाव कळाला है का नाही. आता त्या भावाचं दृढीकरण तो दृढ झाला पाहिजे ना है का नाही. तर त्याच्यासाठी निर्धार लागतो. भाव दृढ बनवण्यासाठी निर्धार लागतो. माणसं म्हणतात ना एखाद्या जड शत्रूसोबत जर आपले शत्रुत्व तयार झालं माणसं भीतात 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 पुन्हा काय म्हणतात आता काय होईल ते हो पण आता ह्याची पाहायची बघायची. असा काय करतात ते असा निर्धार करतात. भावाचं दृढीकरण होण्यासाठी निर्धार हे वर्ण चुकू नये है का. आता म्हणजे निष्ठावंत भाव झाला त्याचं दृढीकरण निर्धार झालं. आता त्याच्यासाठी उदाहरण देता येईल पण आपल्याला तेवढ्या लांब जायचं नको. मोजकेच लोक आहेत पण मला एक नवल वाटलं बरं का. कुणी चकलीनं झोप हाणली असली तर काय पण मला काही दिसलं नाही झोपल्याला. विठाला विठाला झोपीनं चकली हाणली असली तर चकलीनं झोप नाही झोपीनं चकली हाणली असली तसं काही वाटलं नाही मला. आणि मग आता निर्धार झाला निष्ठा झाली पण हे कुठं स्थित करायचं तर निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. एका विठ्ठलावर विश्वास ठेवा. जीव प्राण एका विठ्ठलची भावा ऐशे आम्ही भावा रतलिये रतली आवडे पंढरी आवड चंद्रभागा येती यमुना गंगा प्रतिदिनी आवडे पद्मतीर्थ आवड गंधपार राऊळी माहेर पांडुरंग नामा मने विठाई रखुमाई विठाई रखुमाई. आता ऐका आणि कपाशी नाही चित्त माझे चित्ता माझे जीव प्राण एक विठ्ठलची भावा. एका विठ्ठलाच्या ठिकाणी तुमच्या निर्धाराने भाव दृढ करून तिथं ठेवा आणि तिथंच विश्वास ठेवा. आणि कोणाची वास पाहू नका. काय निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनिकाची. कारण आपण एकाच देवाचं भजन करावं. हे पहा तुम्हाला देव निवडण्यास स्वातंत्र्य आहे. भक्ती करायची का तुम्हाला देव निवडताना स्वातंत्र्य आहे. कोणी खंडोबा निवडा मसोबा निवडा कोणी हेंदरी दैवते कोणी बी निवडा कोणीही निवडा. काय अडचण नाही त्याच्यात अडचण नाही. दुसऱ्या देवाला वाईट बी म्हणू नका दुसऱ्या देवाला वाईटही म्हणू नका. निवडिताना एकच निवडा आणि कायम त्याचं व्हा. जसं की मुलगी बघायला गेली मुलगा बघायला गेल्यास निवडिताना मला हे पास नाही म्हणून नाकारतात. आपल्याकडे आहे का नाही व्यवहारात. मला मुलगा पास नाही मला मुलगी पास नाही मोडलं त्यांचं. नाही काय मुलगा नापासच आहे म्हणला मुलगीच पास नाही म्हणली असं होतंय का नाही. पण ठीक आहे नापास करायला तुम्हाला चान्स आहे. हा काय नापास करायचा चान्स आहे पण लग्न झाल्यास पुन्हा चान्स आहे का नापास करायला. नाही. तसा देव निवडताना तुम्हाला चान्स आहे. एक
धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती एकच देव एको देव सर्वभूतेषु गूढः एकाच देवाचं भजन करा आणि म्हणून अवघ्याची त्रैलोक्ये आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे अशा एकाच देवाचं चिंतन करा एक तत्व नाम दृढधरी मना हरिशी करुणा येईल तुझी आणि मग असं झाल्याच्यानंतर मग घालून या भार राहिलो निश्चिंती मिळविली संते विठोबाची आणि असा विठोबा आपल्या हातात आल्याच्या नंतर असा विठोबा म्हणा शेवट म्हणा हातात आल्याच्या नंतर पुन्हा इकडं तिकडं काहीच पाहू नका काही करू नका काही करू नका तुम्हाला तो उपेक्षा तुमची करणार नाही आणि कुणी म्हणील तर कुणी ऐकेलाय का मला सांगा तुका म्हणे कोणी नाही उपेक्षेला. तुका पाहुणेवा
भागवत का सरस्वत महाराज 2 तास कीर्तनात बसलेले. बघा, मोठं होण्यासाठी 2 गोष्टी लागतात. मोठं होण्यासाठी अध्यात्मामध्ये 2 गोष्टी लागतात. एक तर मोठं असताना मोठेपण विसरणं. काय मोठं असताना मोठेपण विसरणं हे अध्यात्मातली उंची गाठण्यासाठीचं माध्यम आहे. आणि दुसरी गोष्ट ज्ञानी असून अज्ञानाच्या पुढे बसणं. तर ही एक मोठं होण्याची गोष्ट आहे. म्हणून सरस्वत महाराजांचे नमन करतो. आमचे कृष्णागर महाराज, आमचे मला नाव तुमचं लक्षात हां मुरलीधर. म्हणजे आमचं अण्णाचं नाव सांगायचं, तुम्ही अण्णा म्हणायचं की हे फक्त डोळ्यानं बघत येते, डोळ्यानं बघत नाही. मुरलीधर महाराज हे महाराज आणि आमच्या संतोष महाराजांनी अथक परिश्रमातून हे पहा कार्यक्रम मोठा झाला. कशाला सध्याचं युग म्हणते आणि मोठा कोणता असतो ते मी तुम्हाला माध्यमातून सांगतो. जे नीती नियमानं रोजची साधना होत असेल, ऐका, आपलं अखंड हरिनाम सप्ताह आहे, ज्ञानेश्वरी पारायण होत असेल, गाथा भजन होत असेल, भागवत कथा होत असेल, कीर्तन होत असेल, हरिपाठ होत असेल, काकडा होत असेल, हे नियमानं जे कार्यक्रम होत असतील, वाक्य नीट ऐका, तो मोठा कार्यक्रम. काय लोक जास्त आले म्हणून मोठा आणि लोक कमी म्हणून लहान, हे समीकरण अगदी चुकीचे आहे. काय वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविते. काय तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. एकट्याला सुद्धा ब्रह्मरसाचं पारणं उपभोगता येतं असं तुकोबाराय म्हणतात. तर आमचे 50 लोक आहेत. वा वा. येणे सुखेरुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत. आता गाणंच गायचं म्हणल्यास मी रातभर गाईन, विषय तो नाही, माझा विषय गाणं आहे. पण मला मुद्दा काय सांगायचा की लोक जास्त आले म्हणजे सप्ताह मोठा झाला. संतोष महाराज हे वाक्य डोक्यातून काढून टाका. पिढा देणारे आले नाहीत म्हणून पांडुरंगाला नमस्कार घाला. मी थोडा स्पष्ट वक्ताय. ते येणार त्यांच्या बाबात, हां ते त्यांचं मोठेपण घेऊन येणार येताना. अरे देवाकडे येताना मोठेपण कहायचं, तुझी लंगुटी उचलून ये तिकडं, इथं येणार. संतोष महाराज आमची राहायची व्यवस्था कुठं आहे? हां हे या ठिकाणी इथं असतो का मला? अरे तिथे गावात शेतात गेल्यास त्या बांधलेल्या कोट्यामध्ये झोपड्यात राहतोस मूर्खा. आणि इथं सांगायला का ते म्हणजे असले त्रास देणारे आले नाहीत, सगळे भावनिक आलेत. आणि आणखी एक वाक्य सांगतो तुम्हाला, सप्ताह करायचाच. माणूस माणसाच्या कार्यक्रमात कमी पडू देत नाही. वाक्य नीट ऐका. माणूस माणसाच्या कार्यक्रमात कमी पडू देतं का? माणसाच्या कार्याला लोक मदत करतात, देवाचं कार्य देव मदत करेल. देवाचं काम आहे, देवच मदत करणार. त्याच्यामुळं इथं कमी पडत नाही. थोडं क्षमा मागून बोलतो, कारण मी 5-6 सप्ते केलेत आणि रावळात केलेत. त्याच्यामुळं इथं कमी पडत नाही.
ती शंकाही मनात आणायची नाही. बघा, राजाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी. जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगा जोजी. हा कल्पतरू विठ्ठल कल्पतरू आहे, त्याच्या तळाला आपण बसलो तर आपल्याला कसं कमी पडल ही चिंता करायची नाही. येईल त्याचं स्वागत करायचं, पण इथून फोन लावायचे नाहीत आलं की या म्हणून. इथून फोन लावायचे नाहीत. जो येईल त्याचा आदर तिथे करायचा. जास्तच बोललो असलो तर क्षमा करा, पण मला जे वाटलं ते मी बोललो. वाकुडी किनीट देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संधी नोहे अंगभूत युक्ते. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. विठ्ठल जय जय.